हिंगोली SRPF पोलीस भरती 2024 मध्ये विचारलेला प्रश्न बघा. 64चा 1/6 दिलेला आहे. जे नेहमी ट्रिक्स करत राहतात त्यांच्यासाठी 2 हे उत्तर आहे. ते कसं आलं ह्याच्यासाठी बेसिक कन्सेप्ट बघा. तर तुमचे जर काही कॅल्क्युलेशन चांगले असतील तर तुम्हाला ट्रिक्सची पण गरज नाही पडत काही ठिकाणी. तर त्यातलंच हे गणित होतं. आता बेसिक काय आहे, समजा तुम्हाला एखादी संख्या दिलेली आहे एचा वर्ग, तर आपण काय करतो a गुणिला a करतो. पण ह्याच्याच उलट एचा घन दिला तर आपण तीच संख्या म्हणजे आता किती वेळेस घेतली 3 वेळेस, तर एने स्वतःला 3 वेळेस गुणायचं. समजा एचा 6वा घात घेतला तर ए स्वतःला किती वेळेस गुणेल, तर किती वेळेस गुणणार आहे 3 आणि पुढे परत 3 म्हणजे टोटल 6 वेळेस गुणणार. आता इथे घातांक दिलेला आहे तुम्हाला समजा 1/2, तर ह्याचा अर्थ काय होतो वर्गमुळातला a. पण 1/3 जर दिला तर घनमुळातला 3 येईल. 1/4 दिला तर काय याला एचा 4था घातांक. तसंच आपल्याला समजा 1/6 दिलेला आहे तर ते किती येणार आहे 6वा घात, पण तो कशाचा तर एचा. म्हणजे तुम्हाला अशा प्रकारची संख्या शोधायची आहे, म्हणजे अशी संख्या शोधायची आहे ज्याचा घात किती यायला पाहिजे 6 यायला पाहिजे. म्हणजे अशी संख्या शोधा कारण इथे बघा, कारण इथे 1/6 आहे, कारण इथे 1/6 आहे. आपल्याला हा कॅन्सल करायचा आहे, ठीक आहे. त्याच्यामुळे तुम्हाला अशी संख्या शोधायची आहे ज्याचा 6वा घात काय असला पाहिजे 64 आला पाहिजे. कारण काय आहे त्याच्यामागे आहे घातांकाचे नियम. घातांकाचे नियम काय म्हणतो, घातांकाचा नियम काय म्हणतो बघा. जर माझ्याकडे एखादी किंमत आहे m आणि वरती आहे 1/n, तर मी ह्याला कसं कॅन्सल करू शकतो तर a. आता हे दोघं काय आहे घातांकाचा घातांक आहे, म्हणजे काय तर इथे काय होईल गुणाकार. म्हणजे हा जो m आहे हा ह्याला गुणेल, वरती येईल m आणि खाली येईल n. पण आपल्याला काय करायचं आहे m आणि n सारखे करायचे आहे. म्हणजे तुम्हाला ही जी संख्या आहे अशी संख्या पाया अशा प्रकारे शोधायचा आहे की ज्याचा घात 6वा जर घेतला आपण तर इथे mची किंमत किती येणार आहे 6/6 म्हणजे ऑटोमॅटिक कॅन्सल होईल आणि तुमचं उत्तर काय येईल तर तो पाया येईल. म्हणजेच काय तुम्हाला 64ला अशा प्रकारे फॅक्टर पडायचे आहे की ज्यावेळेस स्वतःहून तो 6 वेळेस मल्टिप्लाय झाला पाहिजे. म्हणजे जसं एखादी संख्या घेतली मी समजा 2चा किंवा 3चा 3रा घात घेतला तर ही किती येते 27 येते. मग 27 मी कसं लिहू शकतो, उलटं जर लिहायचं झालं तर मी कसं लिहिल 3 × 3 म्हणजेच काय 3चा 3रा घात म्हणजेच किती 27. जर फक्त 27 दिलं असतं तर तो झाला असता 3चा 3रा घात. कारण काय 3 × 3 तर 64. जर तुम्हाला एकदम नाही उत्तर आलं, जर तुम्हाला ह्याच्या जागी कुठलीही वेगळी संख्या दिली असती तर तुम्ही कसं काढलं असतं. पहिले तर ह्या संख्येला कितीने भाग जातो ते बघा. सर्वप्रथम 2ने भाग जातो, किती येतो 32. परत ह्या 32ला 2ने भाग जातो, परत मी एकदा 2 घेतला, मग 2ने हे 32ला भाग दिल्यानंतर किती येतील 16. परत ह्याला 2ने भाग जातो तर किती येईल, भागीला 2 केल्यानंतर 8 येईल. 8ला परत 2ने भाग जातो, किती येईल 4 येईल. 4 म्हणजे किती 2 × 2. तर इथे बघा 6 1 2 3 4 5 आणि 6 म्हणजे 2 किती वेळेस गुणलेला आहे 2ने स्वतःला गुणलेला आहे. 1 2 3 4 5 आणि हे 6. म्हणजेच तुम्ही म्हणू शकता की 2चा 6वा जर घात घेतला तर हा किती येतो तर हा येतो 64. 2चा 6वा घात हा 64 येतो. मग 64चा 1/6 घात. मग आता 64ला मी कसं लिहू शकतो 2चा 6वा घात. 2चा 6वा घात हा झाला 64ला लिहिलं मी. 64ला फक्त 2चा 6वा घात लिहिला. चा 1/6 घात आहे. 64ला मी 2चा 6वा घात लिहिलेला आहे, चा 1/6 घात आहे. मी आता परत इथे सांगितलेलं आहे की जर एचा घातांक m असेल, चा घातांक 1/n असेल तर आपण काय करतो यांचा गुणाकार करतो. तर am/n येईल. म्हणजे काय येणार आहे 2चा ह्या 6 गुणिला 1 म्हणजे 6/6 म्हणजे किती येईल 1. म्हणजे 2चा पहिला घात किती असतो 2 असतो. मग ऑप्शन क्रमांक 3 किंवा 4, आता दोन्ही ऑप्शन सेम आहे त्याच्यामुळे हे उत्तर असणार आहे. जर तुम्हाला तुमचे काही डाऊट्स असतील आमच्यापर्यंत पोहोचवायचे असतील तर आपला हा गणिताचा टेलिग्राम ग्रुप आहे बघा. हा QR कोड स्कॅन करा आणि त्यावरती तुमचे डाऊट्स मला पाठवा.
तर जे काही व्हिडिओज अवेलेबल आहेत आपल्या यूट्यूब चॅनलला 1700पेक्षा जास्त, नक्कीच तुम्हाला जे काही सोल्युशन अवेलेबल असेल ते पाठवण्याचा प्रयत्न केला जाईल. आणि आपण फक्त ₹59मध्ये गरजवंत विद्यार्थ्यांसाठी कुठलीही एवढी कमी फीस कोणत्याही यूट्यूब चॅनलला मला असं वाटत नाही का आहे. तर ती मेंबरशिपमध्ये आपण फुल चॅप्टर वाईज व्हिडिओज देत आहोत, ज्यामध्ये कोणते कोणते व्हिडिओज आहेत ते बघण्यासाठी हा QR कोड स्कॅन करा. आणि आपला एक व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे, त्याला कनेक्ट होण्यासाठी राईट साईडचा QR कोड स्कॅन करा. धन्यवाद.